नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच उद्धव सेनेचे अंबादास दानवे यांनी मोठा बॉम्बगोळा टाकला। सकाळी त्यांनी ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे। त्यात एक आमदार आणि दुसऱ्या फ्रेममध्ये नोटांची बंडले दिसत आहेत। त्यावरून एकच खळबळ उडाली। नागपूर हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली। दुसऱ्या दिवशी सकाळी उद्धव सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी मोठा कॅच बॉम्ब टाकला। त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे। त्यात 3 व्हिडिओ आहेत। यामध्ये एका व्हिडिओमध्ये आमदार महेंद्र दळवी दिसत आहेत, तर इतर व्हिडिओपैकी एकात नोटांची बंडले दिसून येत आहे। विशेष म्हणजे वरील पोस्टमध्ये अंबादास दानवे यांनी कोणाचेही नाव घेतलेले नाही, पण त्यांनी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत। त्यावरून एकच खळबळ उडाली। त्यावर महेंद्र दळवी यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत। अंबादास दानवे यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून याविषयीची एक पोस्ट शेअर केली। या ट्विटमध्ये त्यांनी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत। हिवाळी अधिवेशन सुरू असताना त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला। त्यात त्यांनी कुणाचे नाव घेतलेले नाही, पण या व्हिडिओत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी दिसत आहेत, तर दुसऱ्या व्हिडिओत नोटांची बंडले आहे। हा एक व्हिडिओ कॉल असल्याचे समजत आहे। या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही, बाकी सगळे ओके आहे। जनतेला जरा सांगा, मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि शिंदेजी हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यासह ते काय करीत आहेत, असा सवाल अंबादास दानवे यांनी सरकारला विचारला। हा एक व्हिडिओ कॉल असल्याचे दिसते। त्यात एकनाथ शिंदे आणि आमदार महेंद्र दळवी दिसत आहेत। समोरील बाजूची व्यक्ती कोण आहे ते दिसत नाही। त्यात नोटाची मोठी बंडले दिसत आहेत। या सर्व प्रकरणात आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यासह काय करीत आहेत, असा सवाल दानवेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला। या प्रकरणावर महेश दळवी यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्या आहेत। अंबादास दानवे यांना काही कामधंदा नाही, ते कोणाच्याही विरोधात काही बोलत आहेत। कोणाला ब्लॅकमेल करणे त्यांना शोभत नाही। हा व्हिडिओ आपला नाही, ही संपूर्ण क्लिप दाखवा। एखाद्याला ब्लॅकमेल करणे योग्य नाही। त्यांनी डिबेटला यावे, माझी तयारी आहे। त्यांनी सत्यता दाखवावी, मी कायदेशीर पावले उचलणार आहे। मी या ॲक्शनला रिॲक्शन देणार आहे। मी हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उचलणार आहे, असे महेंद्र दळवी यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।